सर्वांना नमस्कार. द नॉलेज इज पॉवर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्र याविषयी अभ्यास करणार आहोत. तर बघा, प्रकरण पहिले मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती. तर बघा मित्रांनो, TET 21 जून 2026साठी हे प्रकरण उपयुक्त आहे. तर बघूया आपण. पहिल्यांदा आपण प्रस्तावना पाहूया. तर बघा, मानसशास्त्र हे मन आणि वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मानसशास्त्र काय आहे? मन आणि वर्तनाचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे. 16व्या शतकात रुडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्त्ववेत्याने सायकॉलॉजी हा शब्द तयार केला. हा सायकॉलॉजी शब्द कोणी तयार केला? तर रुडॉल्फ गॉकेल यांनी हा शब्द तयार केलेला आहे. तर बघा, हा शब्द सायको म्हणजेच आत्मा आणि लोगस म्हणजे शास्त्र या दोन ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे. म्हणून पूर्वी आत्म्याचे शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी ओळख निर्माण झाली. त्यात पुढे अनेक बदल झाले. 21वे शतक हे खऱ्या अर्थाने मानसशास्त्राचे शतक मानले जाते. तर तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, कोणते शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते? तर 21वे शतक. मानसशास्त्राच्या विविध शाखा निर्माण झाल्या व त्यातून मानवी वर्तनाच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली. या पाठातून आपण मानसशास्त्राची पार्श्वभूमी, विविध व्याख्या, स्वरूप व व्याप्ती याविषयी अभ्यास करणार आहोत. तर बघा, मानसशास्त्राचा उदय व विकास कसा झाला याविषयी आता अभ्यास करूया. तर बघा, पहिला ॲरिस्टॉटल विषयी माहिती घेऊया. तर बघा, इसवी सन पूर्व 322 ते इसवी सन पूर्व 384 पासून म्हणजेच ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांच्या कालापासून मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात झाली. तर बघा, तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, तर कोणता मानसशास्त्रज्ञ होता का त्याच्यापासून ही सुरुवात झालेली आहे? तर ॲरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्ववेत्ता होता आणि याच्या कालापासून मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात झालेली आहे. आता बघा, ॲरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, ॲरिस्टॉटल यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर कोणता? डी ॲनिमा नावाचा ग्रंथ ॲरिस्टॉटल यांनी लिहिला. त्यात मानसशास्त्रविषयक अभ्यास केलेला आहे. तर या ग्रंथामध्ये कशाचा अभ्यास आहे? मानसशास्त्राविषयी. आता बघा, त्यांनी एक व्याख्या केली, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या ॲरिस्टॉटल यांनी केलेली आहे. तर काय? आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. ग्रंथ कोणता लिहिला ॲरिस्टॉटल यांनी? तर डी ॲनिमा नावाचा, आणि हा ग्रीक तत्त्ववेत्ता होता. तर बघा, आता पुढे बघूया, प्लेटो व सॉक्रेटिस. बघा, प्लेटो व सॉक्रेटिस या ग्रीक तत्त्ववेत्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला. आता प्लेटो व सॉक्रेटिस यांनी ग्रीक तत्त्ववेत्यांनी काय केलं आहे? मानसशास्त्राचा अभ्यास केला. त्यात मानवाच्या मनाचा व आत्म्याचा अभ्यास केलेला आहे. शरीराचे कार्य मनाकडून होते. शरीराचे कार्य कुठून होतं? तर मनाकडून. व त्यांचा संबंध परमेश्वराशी आहे. त्यातून पाप या शब्दाला महत्त्व प्राप्त झाले व तेव्हापासून देवाच्या पुजाऱ्याने मानसशास्त्र शिकण्यास सुरुवात केली. आता बघा, प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला. आता रिपब्लिक म्हणजे काय? प्रजासत्ताक. आता रिपब्लिक या ग्रंथात व्यक्तभिन्नतेचे विचार मांडलेले आहेत. आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला, याच्यात कोणते विचार मांडलेले आहेत? तर व्यक्तिभिन्नतेचे. कोणते? व्यक्तिभिन्नतेचे विचार मांडलेले आहेत. आता बघा, शरीरात आत्मा कुठे असतो व त्यासंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे निश्चित नव्हती. त्यानंतर मन हा शब्द आला व पुढे गूढता कमी झाली.
मनाचे शास्त्र ते मानसशास्त्री अशी व्याख्या मॅकडुगल यांनी केलेली आहे. आता बघा, मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या मॅकडुगल यांनी केली, परंतु मनाबद्दल देखील निश्चित माहिती देता येत नाही. त्याचे स्वरूप स्पष्ट सांगता येत नाही, मन दाखवता येत नाही. म्हणून मॅकडुगल यांनी बदल केला. त्यानंतर त्यांनी काय बदल केला आहे बघा. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय. बघा, त्यांनी व्याख्या काय केलं आहे. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय. त्या अगोदरची त्यांनी व्याख्या काय केली तर बघा, मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही अगोदर त्यांनी व्याख्या केलेली आहे. तर बघा, आता पुढील बघूया. आता पुढचा मुद्दा बघूया. बोधावस्थेचा अभ्यास. काय? बोधावस्थेचा अभ्यास. 19व्या शतकात मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा अवलंब झाला. 19व्या शतकात काय झालं आहे? प्रायोगिक पद्धतीचा अवलंब झालेला आहे. 1879मध्ये विल्यम वुंट यांनी जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, आता पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? तर कोणी? विल्यम वुंट. केव्हा केली? 1879मध्ये. आणि ते कोणत्या देशात होते? तर जर्मनी देशात. आणि कोणता विद्यापीठ? तर लाइप्झिग विद्यापीठात ही पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. म्हणून त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हटलं जातं. आता तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जातं? तर विल्यम वुंट. त्यांनी आत्मनिरीक्षण पद्धती विकसित केली. कोणती पद्धती विकसित केली? तर आत्मनिरीक्षण. वुंट यांनी बोधात्मक अनुभव ही संकल्पना विकसित केली. वुंट यांनी कोणती संकल्पना विकसित केली? तर बोधात्मक अनुभव ही संकल्पना विकसित केली. बोधात्मक अनुभव म्हणजे व्यक्तीच्या मानसिक घडामोडीची त्याला असलेली जाणीव होय. बोधात्मक अनुभव म्हणजे व्यक्तीच्या मानसिक घडामोडीची त्याला असलेली जाणीव होय. त्यानंतर मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र बनले. त्यानंतर काय झालं आहे? तर हे मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र बनलेले आहे. अबोध वर्तनाचा अभ्यास. सिग्मंड फ्राईड 1856 ते 1939 हा त्याचा कालखंड आहे. यांच्या मते मानवी वर्तनाच्या मागे अबोध प्रेरणा असतात. आता बघा, सिग्मंड फ्राईड यांच्या मते मानवी वर्तनाच्या मागे अबोध प्रेरणा असतात. त्यांची आपल्याला जाणीव नसते. त्या अबोध प्रेरणेची आपल्याला जाणीव नसते असं सिग्मंड फ्राईड यांचे मत आहे. आपल्या मनाची अबोध पातळी असते, तिथे इच्छा आकांक्षा दाबल्या जातात. त्यांच्या मते व्यक्तीची जडणघडण ही पहिल्या 5 वर्षात होते. तर सिग्मंड फ्राईड यांच्या मते काय आहे? व्यक्तीची जडणघडण ही पहिल्या 5 वर्षात होत असते. मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. आता ते म्हणतात मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. तर बघा, पुढे बघा, वर्तनाचा अभ्यास. आता काही पाहूया वर्तनाचा अभ्यास. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जॉन वॅटसन, तर यांचा कालखंड बघा 1878 ते 1958. यांनी बोधावस्था नाकारून वर्तनाला महत्त्व दिले. आता तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, अबोधावस्था कोणी नाकारून वर्तनाला महत्त्व दिले? तर काय केलं आहे? जॉन वॅटसन. बघा, जॉन वॅटसन यांनी हे केले. आणि हे काय आहे? अमेरिका या देशातील मानसशास्त्रज्ञ आहे. बघा, त्यांनी काय म्हटले? सायकॉलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर. म्हणजेच मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. त्यांनी व्याख्या काय केले? मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या जॉन वॅटसन यांनी केलेली आहे.
वर्तन म्हणजे व्यक्ती किंवा प्राण्याने केलेली कोणतीही गोष्ट ज्याचे निरीक्षण व अभ्यास करता येतो असे जॉन वॅटसन असे म्हणतात. आता बघा पुढील मुद्दा अनुभव व वर्तन. अनुभव व वर्तन याविषयी आपण आता अभ्यास करूया. मानसशास्त्रात व्यक्तीचा केवळ वर्तनाचा अभ्यास नाही तर त्या वर्तनामागे मिळालेला अनुभव महत्त्वाचा असतो असं म्हणतात. मन नावाचा शास्त्रज्ञ आहे आणि ते काय म्हणतात की मानसशास्त्रात व्यक्तीचा केवळ वर्तनाचा अभ्यास नाही तर त्या वर्तनामागे मिळालेला अनुभव महत्त्वाचा आहे. मन या मानसशास्त्राने मानसशास्त्र म्हणजे अनुभव व वर्तनाचे शास्त्र होय अशी व्याख्या केली. आता या मन नावाचा मानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी काय व्याख्या केले? मानसशास्त्र म्हणजे अनुभव व वर्तनाचे शास्त्र आहे. आता बघा पुढे मानवेतर प्राण्याचा अभ्यास. मानवेतर प्राण्याचा अभ्यास. समष्टवादी मानसशास्त्रज्ञांनी प्राण्याच्या वर्तनाला देखील मानसशास्त्राला अभ्यास महत्त्व दिले आहे. तर बघा समष्टीवादी मानसशास्त्रज्ञ कोण आहेत तर मार्विन किंग व रॉबिन्स असे हे तिघेजण आहेत आणि त्यांनी एक व्याख्या दुसरी केली. मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. मानव व मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी या तिघांनी व्याख्या केली. तर ते कोण आहेत? मॉर्गन, किंग व रॉबिन्स. आता बघा पुढे काय दिलं की उद्दीपक, जीव, प्रतिक्रिया म्हणजे SOR. तर बघा S म्हणजे स्टिम्युलस, O म्हणजे ऑर्गॅनिझम, R म्हणजे रिस्पॉन्स. तर बघा हे कोणी मांडलं आहे तर वुडवर्थ यांनी वर्तनाचे एक सूत्र मांडलेलं आहे. तर काय केलं आहे? BSOR म्हणजे काय? बिहेवियर म्हणजे वर्तन बरोबर स्टिम्युलस म्हणजेच उद्दीपक वजा ऑर्गॅनिझम म्हणजे जीव वजा रिस्पॉन्स म्हणजेच प्रतिक्रिया म्हणजे काय? वर्तन बरोबर उद्दीपक वजा जीव वजा प्रतिक्रिया अशी वुडवर्थ यांनी सूत्र सांगितलेलं आहे. म्हणजे काय? वर्तन, उद्दीपक, जीव, प्रतिक्रिया. तर बघा उद्दीपक हा कोणतीही घटना परिस्थिती असू शकतो किंवा अंतर्गत तसेच बाह्य घटक देखील असू शकतो. व जीव हा मानव किंवा प्राणी जो उद्दीपकाला प्रतिसाद देतो. काय सांगितलं आहे? उद्दीपक हा कोणतीही घटना किंवा परिस्थिती असू शकते म्हणजे घटना असेल किंवा परिस्थिती असेल किंवा अंतर्गत तसे बाह्य घटक देखील असू शकतो. व जीव हा मानव किंवा प्राणी जो उद्दीपकाला प्रतिसाद देतो. वरील प्रमाणे मानसशास्त्र हळूहळू विकसित झाले. त्याच्यानंतर काय झाले? मानसशास्त्रामध्ये हळूहळू विकास होत गेला आहे. व आजच्या काळातील वर्तन व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र हे मानसशास्त्र अशी नवीन व्याख्या रॉबर्ट फेल्डमन यांनी केलेली आहे. आता रॉबर्ट फेल्डमन यांनी जी व्याख्या केलेली आहे काय केले की आजच्या काळातील वर्तन व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. आता पुढे बघूया मानसशास्त्राचे विविध विचार प्रवाह. आता रचनावादमध्ये बघा मानसशास्त्रातील पहिला विचार प्रवाह विल्यम वुंट व त्याचा विद्यार्थी एडवर्ड टिचनेर यांनी पुरस्कार केला. आता बघा पहिला विचार प्रवाह कोणी हे केलं तर कोणी? विल्यम वुंट व त्याचा विद्यार्थी एडवर्ड टिचनर यांनी पुरस्कार केलेला आहे. एडवर्ड टिचनर रचनावादाचे जनक म्हटलं जातं. आता एडवर्ड टिचनर यांना रचनावादाचे जनक म्हटलं जातात. वुंट यांनी संवेदना, वेदन इत्यादी बोधात्मक जाणीवांचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल की कोणत्या बोधात्मक जाणीवांचा अभ्यास कोणी केला आहे? तर बघा संवेदना आणि वेदन इत्यादी बोधात्मक जाणीवांचा अभ्यास वुंट यांनी केलेला आहे. रचनावाद्यांनी मानवी मनाचा आतील प्रक्रियांचं विश्लेषण करण्यासाठी आत्मनिरीक्षणासारखा तंत्राचा वापर केला. आता बघा पुढे कार्यवाद. तर बघा अमेरिकन मानसशास्त्राचा जनक
विल्यम्स जेम्स यांनी हा विचार प्रवाह मांडला. कार्यवादाचा विचार कोणी मांडला आहे? तर विल्यम्स जेम्स यांनी हा विचार प्रवाह मांडलेला आहे. आणि हे काय आहे? विल्यम जेम्स हे अमेरिकन मानसशास्त्राचा जनक मानलं जातं. बोधात्मक अनुभवांच्या अभ्यासावर भर हे मनाच्या कार्यांवर आणि अनुकूलनावर कार्य करते. मानसशास्त्रातील इतर काही सुप्रसिद्ध विचारांच्या शालाप्रमाणेच कार्यात्मकता एका प्रबल सिद्धांताशी संबंधित नाही. आता बघा मनोविश्लेषणवाद. आता बघा पुढील काय दिलं आहे. मनोविश्लेषण ही सिग्मंड फ्रायडने स्थापन केलेली मानसशास्त्राचा प्रभाव आहे. या विचारसरणीने वर्तनावर अचेतन मनाच्या प्रभावावर भर दिला. फ्रायडचा असा विश्वास होता की मानवी मन 3 घटकांनी बनलेलं आहे. त्याचा विश्वास असा आहे की काय, की ईद, अहंकार आणि सुपर इगो अशा 3 घटकांनी बनलेलं आहे, असं कोणाचं म्हणणं आहे? सिग्मंड फ्रायडचं. ईदमध्ये प्राथमिक आग्रहाचा समावेश असतो. ईदमध्ये काय असतो? प्राथमिक आग्रहांचा समावेश असतो. अहंकार हा वास्तविकतेला सामोरे जाण्यासाठी आकारलेला व्यक्तिमत्वाचा घटक असतो. सुपर इगो हा व्यक्तिमत्वाचा भाग आहे, ज्यामध्ये आपण आपल्या पालक आणि संस्कृतीतून अंतर्भूत असलेले सर्व आदर्श आणि मूल्ये धारण करतो. आता पुढे बघूया वर्तनवाद. आता वर्तनवाद बघा काय सांगतं. जॉन बी वॉटसन यांनी 20व्या शतकाच्या पूर्वार्धात हा विचार प्रवाह मांडला. तर जॉन बी वॉटसन यांनी 20व्या शतकाच्या पूर्वार्धात हा विचार मांडलेला आहे. त्यांनी अबोध मन आणि बोधात्मक अनुभव यांच्या अभ्यासाला विरोध केला. त्यांनी कशाला विरोध केला आहे? तर अबोध मन आणि बोधात्मक अनुभव यांच्या अभ्यासाला विरोध केलेला आहे. निरीक्षणक्षम वर्तनाच्या अभ्यासावर भर दिला. जॉन बी वॉटसन, इव्हान पावलोव, B.F. स्किनर वर्तनवाद सूचित करतो की सर्व वर्तन आंतरिक शक्तीऐवजी पर्यावरण कारणाद्वारे स्पष्ट केले जाऊ शकते. वर्तनवाद निरीक्षण करण्यायोग्य वर्तनावर केंद्रित आहे. मानवतावाद. आता बघा मानवतावाद. कार्ल रॉजर्स यांनी 20व्या शतकाच्या पूर्वार्धात मानवतावाद हा विचार प्रवाह मांडला. आता कार्ल रॉजर्स यांनी 20व्या शतकात उत्तरार्धात मानवतावाद हा विचार प्रवाह मांडलेला आहे. मानवतावादाने स्वइच्छा, स्वनियंत्रण आणि आत्मवास्तविकीकरण या बाबींच्या अभ्यासावर भर दिलेला आहे. आता तुम्हाला एक कार्ल रॉजर्स यांनी कशावर भर दिलेला आहे? तर मानवतावादाने बघा स्वइच्छा, स्वनियंत्रण आणि आत्मवास्तविकीकरण या बाबींच्या अभ्यासावर भर दिलेला आहे. मानवतावादी मानसशास्त्र आजही खूप लोकप्रिय आहे आणि सकारात्मक मानसशास्त्रासह मानसशास्त्राच्या इतर क्षेत्रावर त्यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव आहे. मानसशास्त्राची ही विशिष्ट शाखा लोकांना अधिक आनंदी, अधिक परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करण्यावर केंद्रित आहे. आता बघा पुढील मुद्दा बघूया. बौद्धानिक उपपत्ती काय सांगते बघा. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अल्रिस नेसर यांनी ही उत्पत्ती मांडली. बौद्धानिक उत्पत्ती कोणी मांडली? तर अल्रिस नेसर यांनी ही यामध्ये स्मरण, निर्णय, समस्या परिहार, बुद्धिमत्ता, भाषा इत्यादी मानसिक प्रक्रियांचा चुंबकीय अनुस्पाद प्रतिमा आणि पॉझिट्रॉन प्रतिमा ही मानसशास्त्राची शाखा आहे, ज्यामध्ये कसे विचार करतात, समजून कसे घेतात, लक्षात कसे ठेवतात आणि शिकतात कसे यांसारख्या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करतात. आता बघा अल्रिस नेसर यांनी असं म्हटलेलं आहे. आता मानसशास्त्राच्या विविध व्याख्या आणि ह्या बघा या व्याख्या प्रत्येकाने पाठ करा, कारण की याच्यावर प्रश्न दरवर्षी विचारलेला जातोच. तर बघा मित्रांनो, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या ॲरिस्टॉटल यांनी केलेली आहे. बघा ॲरिस्टॉटल यांनी व्याख्या काय केले? आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. आता बघा मॅकडुगल यांनी काय व्याख्या केलं? मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मॅकडुगल यांनी व्याख्या केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा थोडासा बदल केला आणि एक नवीन व्याख्या मॅकडुगल यांनी केली. ती बघा
मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे, अशी एक व्याख्या मॅकडुगल यांनी केली. हे बघा, याच्यावर प्रश्न विचारलेलं आहे. तर बघा, आता मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र आहे. आता बघा, विल्यम वुंट यांनी केलेली व्याख्या, मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र आहे. आता बघा, 1879 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय शाळा सुरू केलेली आहे. तर बघा, फ्राईड काय म्हणतात, त्यांनी काय व्याख्या केली बघा, बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, अशी व्याख्या फ्राईड यांनी केली. तर बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी व्याख्या फ्राईड यांनी केली. वॅटसन यांनी केलेली व्याख्या, वॅटसन हे कोण होते, वर्तनवादी शास्त्रज्ञ होते, आणि त्यांनी व्याख्या केलेली व्याख्या, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. वॅटसन यांनी केलेली व्याख्या कशी आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. आता पुढील व्याख्या बघूया. मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांनी केलेली व्याख्या, मानव आणि मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, असं व्याख्या मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांनी केलेली आहे. मानव आणि मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. आता बघा, मानसशास्त्राची व्याप्ती पाहूया. मानवी वर्तन हा मानसशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. मानसशास्त्राची व्याप्ती काय सांगते, तर मानवी वर्तन हा मानसशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. व्यक्तीचे वर्तन, त्यामागील प्रेरणा यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. तर पुढे बघा, प्रत्येक व्यक्तीच्या समूहाशी जवळचा संबंध येतो. समाजात व्यक्ती विविध भूमिका पार पाडत असतात. जसे वडील, मुलगा, पती, भाऊ या भूमिकेतून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वर्तन प्रणाली दिसून येते. या सर्वांचा अभ्यास मानसशास्त्रात केला जातो. मानसशास्त्राची विविध शाखांच्या माध्यमातून आपणास स्पष्ट करता येईल. तर बघा, आता त्यांच्या विविध शाखा आहेत, मानसशास्त्राच्या विविध शाखा आहेत. आता यामध्ये बघा, गुन्हेगारी मानसशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, बोधनात्मक मानसशास्त्र, बालमानसशास्त्र, तर बघा, सैद्धांतिक मानसशास्त्र, वैकाशिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, प्रायोगिक मानसशास्त्र, अपसामान्य मानसशास्त्र, अशा मानसशास्त्राच्या विविध व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात. तर आता बघा, सराव प्रश्न पाहूया. तर बघा, प्रश्न पहिला, विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिला? तर आपल्याला काही पर्याय दिलेले आहे. काय पर्याय दिले? विल्यम वुंट, चार्ल्स डार्विन, जे.बी. वॉटसन, लॉईड मॉर्गन. तर बघा, याचं उत्तर काय दिलं आहे, तर विल्यम वुंट यांनी काय केलं आहे, विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर दिलेला आहे. आता बघा, पुढील प्रश्न बघूया. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, अशी व्याख्या कोणी दिली? आताच आपण काय केलं की व्याख्या बघितल्या. तर बघा, त्यांनी काय सांगितलं, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, अशी व्याख्या कोणी केली? तर बघा, पर्याय आपल्याला दिलेत, ॲरिस्टॉटल, सिग्मंड फ्राईड, मॅकडुगल आणि चौथा दिला आहे मन. तर कोणी ही व्याख्या केली आहे? मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, अशी व्याख्या मॅकडुगल यांनी केलेली आहे. तर बघा, पुढील प्रश्न, मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात, ही व्याख्या टिंबटिंबने दिली. पर्याय, वॉटसन, थॉर्नडाईक, विल्यम वुंट आणि मॅकडुगल, असं आपल्याला हे दिलेले आहेत. तर काय, हा प्रश्न 2013ला पेपर 1ला विचारलेला आहे. तर काय उत्तर आहे?
वॅटसन यांनी काय केलं आहे, मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात, असं कोणी म्हटलं तर वॅटसन यांनी म्हटले. आता बघा पुढील प्रश्न पाहूया. आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर बघा पर्याय पहिला दिलाय वॅटसन, ॲरिस्टॉटल, तिसरा पर्याय थॉर्नडाईक आणि चौथा विल्यम वुंट. तर आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. तर काय ही ॲरिस्टॉटल यांनी असं केलं, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी त्यांनी व्याख्या सांगली. म्हणजे काय, आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या ॲरिस्टॉटल यांनी केलेली आहे. आता बघा पुढील प्रश्न बघूया की मानसशास्त्र हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे खालीलपैकी कोणाचे मत आहे? तर बघा पर्याय क्रो, पर्याय क्रमांक 2 मॅकडुगल, पर्याय क्रमांक 3 वुडवर्थ आणि पर्याय क्रमांक 4 फ्राईड. तर बघा असे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर बघा मानसशास्त्र हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र असे फ्राईड यांनी म्हटलेले आहे. कोणी म्हटलेलं आहे? फ्राईड. आता बघा डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहिला दिला आहे ॲरिस्टॉटल, दुसरा प्लेटो, तिसरा मॅकडुगल आणि चौथा वॅटसन. तर डी ॲनिमा नावाचा ग्रंथ ॲरिस्टॉटल यांनी लिहिलेलं आहे. तर बघा पुढील प्रश्न, व्यक्तिभिन्नतेसंदर्भात विचार मांडणारा रिपब्लिक नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? यामध्ये पर्याय पहिला ॲरिस्टॉटल, पर्याय दुसरा विल्यम वुंट आणि पर्याय क्रमांक 3 प्लेटो, पर्याय क्रमांक 4 थॉर्नडाईक असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर व्यक्तिभिन्नतेसंदर्भात विचार मांडणारा रिपब्लिक नावाचा ग्रंथ प्लेटो यांनी लिहिलेला आहे. आता बघा रिपब्लिक नावाचा ग्रंथ प्लेटो यांनी लिहिलेला आहे. तर बघा बी बरोबर एस वजा ओ वजा आर असे वर्तनासंबंधी सूत्र पुढील पैकी कोणी सांगितले? पहिला पर्याय क्रमांक वुडवर्थ, दुसरा मन, तिसरा प्लेटो आणि चौथा वॅटसन. तर बघा आपल्याला काय उत्तर येईल? वुडवर्थ यांनी, म्हणजे बिहेवियर, स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे काय, वर्तन, बरोबर, वर्तन, उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया असं त्याचं हे आहे. तर बघा मानव व मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या पुढीलपैकी कोणी केलेली आहे? अशी व्याख्या कोणी केली बरं? तर बघा पर्याय 1 मॉर्गन, दुसरा किंग, तिसरा रॉबिन्स आणि चौथा यापैकी नाही. तर बघा तर मानव व मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, तर याच्यामध्ये हे काय केलेलं आहे? पर्याय दिलेला नाही. म्हणजे यापैकी काय दिलं आहे? सर्व. म्हणजे यापैकी म्हणजे मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांनी ही व्याख्या मांडलेली आहे. यापैकी सर्व असं आपल्याला हे पर्याय, म्हणजे त्यांनी ही व्याख्या मांडलेली आहे. आपण शेवटी बघा मानव आणि मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या बघितली. खालीलपैकी कोणाला आधुनिक मानसशास्त्राचा जनक असे मानतात? विल्यम जोन्स, वुडवर्थ, वॉटसन आणि विल्यम वुंट असे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर उत्तर काय? विल्यम जोन्स यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हटलं जाते. विल्यम जोन्स यांना. पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला? तर हा कोणी मांडला आहे? तर बघा पहिला पर्याय थॉर्नडाईक, दुसरा पर्याय सिग्मंड फ्राईड, पर्याय क्रमांक 3 जॉन बी वॉटसन आणि पर्याय क्रमांक 4 विल्यम जोन्स. तर बघा मानसशास्त्रानं कोणता असा होता का मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला आहे? तर सिग्मंड फ्राईड यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे.
अमेरिकन मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे व कार्यवादाचा विचार प्रवाह उगम करणारे शास्त्रज्ञ कोणते आहेत? तर पर्याय क्रमांक 1 सिग्मंड फ्राईड, पर्याय क्रमांक 2 विल्यम जेम्स, पर्याय क्रमांक 3 विल्यम वूड आणि पर्याय क्रमांक 4 वॉटसन. तर बघा याचं उत्तर काय येईल? तर विल्यम जेम्स हे काय आहेत? अमेरिकन मानसशास्त्राचे जनक आणि त्यांनी काय कार्यवादाचा विचार प्रवाह त्यांनी हे केलेला आहे. आता पुढे पाहूया कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला विचार प्रवाह कोणता? तर बघा पहिला पर्याय वर्तनवाद, पर्याय क्रमांक 2 रचनावाद, पर्याय क्रमांक 3 कार्यवाद आणि पर्याय क्रमांक 4 मानवतावाद. तर बघा कोणता उत्तर असेल? तर मानवतावाद. कार्ल रॉजर्स यांनी मानवतावाद हा विचार प्रवाह मांडलेला आहे. तर बघा आता पुढील प्रश्न 1879मध्ये जर्मनीत पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा लाइप्झिग येथे बघा कोणी सुरू केली? तर बघा पर्याय क्रमांक 1 विल्यम वूड, पर्याय क्रमांक 2 विल्यम जेम्स आणि पर्याय क्रमांक 3 जे.बी. वॉटसन आणि पर्याय क्रमांक 4 वुडवर्थ असं त्याचं पर्याय आहे. तर बघा कोणी बरं सुरुवात केली? तर 1879मध्ये जर्मनीतील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा लाइप्झिग येथे विल्यम वूड यांनी पहिली प्रयोगशाळा सुरुवात केलेली आहे. आता बघा पुढील प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 विल्यम वूड, पर्याय क्रमांक 2 विल्यम जेम्स आणि पर्याय क्रमांक 3 जे.बी. वॉटसन आणि पर्याय क्रमांक 4 वुडवर्थ असे 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून विल्यम वूड यांना ओळखले जाते. आता बघा मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास कोणत्या शाखेतील आहे? तर समाजशास्त्र, मानसशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र. तर काय मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आज प्रश्नसुद्धा बघितलेले आहेत. तर मित्रांनो सगळ्या व्याख्या तुम्ही व्यवस्थित पाठ करा, कारण की अतिशय महत्त्वाच्या व्याख्या आणि त्यांचं मानसशास्त्रज्ञ कोण आहेत, त्यांनी कोणते सिद्धांत मांडले, बरोबर, त्यांनी कशावर प्रयोग केला याच्याविषयी आपल्याला पुढील घटकामध्ये आपण अभ्यास करूयाच. आता आज आपण पहिला प्रकरण बघितलं, पुढील तासाला दुसरं प्रकरण पाहूया. तर बघा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तसेच आपल्या मित्रांना शेअर करा, कारण की तुमचं एक शहर त्यांचं आयुष्य बदलू शकतं. तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे आपणा सर्वांचं आभार, सर्वांचं खूप खूप आभार आणि सर्वांना धन्यवाद. येथेच आता आपण थांबूया. पुढील पाठामध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 पाहूया. आता पुढील प्रकरण आपण कोणता बघूया? तर बालमानसशास्त्र. तर बालमानसशास्त्र काय असतं याच्याविषयी आपण पुढील पाठामध्ये अभ्यास करूया. तर पुन्हा एकदा धन्यवाद आणि येथेच आपण थांबूया.